माझ्या प्रिय भावी अधिकाऱ्यांनो, आता पुण्यात आल्यावर अभ्यासाचं कसं असतं की जोपर्यंत सदाशिव पेठेतल्या लायब्ररीची पायरी चढत नाही आणि अमृततुल्यचा चहा पोटात ढकलत नाही, तोपर्यंत यांना आपण अधिकारी होणार आहोत याचा साक्षात फीलच येत नाही. पुस्तक उघडलं की यांना जगाची चिंता सतावते आणि पुस्तक बंद केलं की सिलॅबसची. राव, अभ्यास हा उत्सव व्हायला हवा, सुतक नाही. एकदा का स्वारी खुर्चीवर स्थानापन्न झाली की मग सुरू होतो तो रंगकामाचा कार्यक्रम. हातात पुस्तक आणि सोबत ती 4-5 रंगांची हायलाइटर्स. पहिले पान वाचून होतं नाही तोवर पिवळा रंग फिरवला जातो. दुसरं पान आलं की गुलाबी. अर्ध्या तासानंतर पुस्तकाकडे बघून नक्की कळत नाही की हा अभ्यास करतोय की लहान मुलांचं ड्रॉइंग बुक रंगवतोय. अहो, त्या मूळ लेखकाने जेवढ्या शाईने पुस्तक लिहिलं नसेल त्यापेक्षा जास्त शाई यांनी त्यावर ओतलेली असते. आणि मधूनच एखादा मित्र येतो. मग जी धोरणात्मक चर्चा रंगते ती थेट आयोगाच्या अध्यक्षांपासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत. मला वाटतं यावेळी कट ऑफ वाढणार. हे वाक्य असा माणूस बोलतोय ज्याचे स्वतःचे वांदे आहेत. अरे मित्रांनो, तो सिलॅबस बिचारा कोपऱ्यात रडत पडलेला असतो. तुम्ही बाजारातून त्याची झेरॉक्स आणता, हे खरंय, पण ती वाचता कधी? ती बहुधा खोलीवरच्या आरशाच्या कोपऱ्यात अडकवलेली असते, नाहीतर त्यावर चहाचा कप ठेवून तिचे कोस्टर तरी झालेले असते. आयोगाला तुमच्या या पुणेरी थाटाशी काहीही घेणं देणं नाही. त्यांना तुम्ही लायब्ररीत किती तास बसलात याचं कौतुक नाही, तर त्या तासात तुम्ही सिलॅबसला किती न्याय दिलात याचा हिशोब हवाय. त्यामुळे ते रंगकाम थांबवा, ती चहावरची संसद बरखास्त करा आणि गपगुमान सिलॅबसची कॉपी समोर घेऊन पेन्सिल हातात घेऊन अभ्यासाला लागा. लक्षात ठेवा, जी माणसं दिसण्यावर खर्च करतात ती असण्यात कमी पडतात. आपल्याला दिसायचं नाहीये, व्हायचं आहे. चला, करा सुरुवात. आणि हो, चहा कमी प्या, पित्त होईल. तुमचाच एक स्पष्ट वक्ता मेंटॉर.